नमस्कार मित्रांनो, आपण या पाठामध्ये हॅमर इंजिनिअरिंग हॅमर हा इंजिनिअरिंग हॅमर कशासाठी वापरला जातो, याचे पार्ट्स कोणते आणि याचं मटेरियल कोणतं असतं याचा अभ्यास करूया। याच्यामध्ये इंजिनिअरिंग हॅमर मध्ये आपल्याजवळ याला आपण आपल्या भाषेमध्ये हातोडा म्हणतो। हे जे हातोडा आहे एक हँड टूल आहे, आपण हाताच्या साहाय्याने याचा वापर करतो। याचा उपयोग या इंजिनिअरिंग हॅमरचा उपयोग आपण पंचिंग करण्यासाठी करतो, बेंडिंग करण्यासाठी करतो, एखाद्या जॉबला वाकवण्यासाठी मोडण्यासाठी याचा उपयोग करतो। याचा उपयोग फोर्जिंग साठी करतो। फोर्जिंग म्हणजे काय, तर लोहार जे करतात एखाद्या धातूला गरम करून त्यावर हॅमरिंग करतात, त्याला फोर्जिंग म्हणतात। त्यानंतर पंचिंग करणे, फोर्जिंग करणे, बेंडिंग करणे यासाठी या हातोडीचा उपयोग करतात। तसेच रिवेटिंग करण्यासाठी पण या हातोडीचा उपयोग करतात। रिवेटिंग माहित आहे, एक रिवेट असतो, त्याला हेड असते, एका साइडला हेड तयार असते आणि दुसऱ्या साइडला आपण हेड या बॉल पेनच्या सहाय्याने त्याला डेव्हलप करतो। रिवेटिंग साठी पण करतात। त्यानंतर चिपिंग साठी करतो। चिपिंग म्हणजे काय, तर आपण छन्नी माहित आहे, हातोडी चिजलला स्ट्रायकिंग करण्यासाठी ठोकण्यासाठी या हातोडीचा उपयोग करतात। त्यानंतर या हातोडीचं मटेरियल काय आहे, या हातोडीचं या हॅमरचं मटेरियल ड्रॉप फोर्ज स्टील आहे। ड्रॉप फोर्जिंग केलेलं आहे आणि या हातोडीला हॅमरला जो दांडा लावलेला आहे तो लाकडाचा आहे। मग हा हॅमर ड्रॉप फोर्ज स्टील पासून बनवलेला आहे आणि मग याला जो दांडा लावलेला आहे, हँडल लावलेला आहे, ते लाकडाचं का बरं लावलेलं आहे, तर त्याचा एक असा बेनिफिट आहे की जेव्हा आपण हॅमरिंग करतो हातोडीने तेव्हा तिथं काय व्हायब्रेशन येतात आणि ते व्हायब्रेशन्स, कारण की तुम्ही बघा लोखंडाचा जर दांडा असेल तर आपल्या हाताला झटके बसतात आणि ते जे व्हायब्रेशन आहे तो हा दांडा सहन करतो, व्हायब्रेशन कमी करतो। त्याकरिता याला लाकडाचा दांडा बसवलेला असतो। त्यानंतर या हॅमरचे काही एलिमेंट्स आहेत, काही भाग आहेत याच्यामध्ये। तर सगळ्यात पहिले याचा पहिला भाग जो आहे तो हा फेस आहे। हा फेस ऍक्च्युअल हॅमरिंग करताना हा फेस कॉन्टॅक्ट मध्ये येतो आणि याच्या साहाय्याने आपण हॅमरिंग करतो। हा फेस आहे। दुसरा जो भाग आहे तो आहे चीक म्हणजे हा मधला भाग, हा चीक आहे, हा मधला भाग आहे। याच्यावर मॅन्युफॅक्चरर कोण आहे, त्या हॅमरचं वजन किती आहे हे नोंदवलेलं असतं, हा मधला भाग चीक। त्यानंतर हा पेन आहे। या पेन वरून हॅमरचे 3 प्रकार पडतात, बॉल पेन, क्रॉस पेन आणि स्ट्रेट पेन। हा पेन जो आहे हा याला गोल जो भाग आहे याला पेन म्हणतात। हा रिवेटिंग करताना रिवेटचं दुसरं हेड डेव्हलप करण्यासाठी या रिवेटचा उपयोग करतात। त्यानंतर इथं आय होल आहे। आय होल म्हणजे काय, ज्यामध्ये आपण हा हॅमरचा दांडा टाकलेला आहे, हँडल टाकलेला आहे, हे आय होल, हे अंडाकृती असतं आणि हे याच्यामध्ये एका साईडला मोठे साईज असते आणि एका साईडला छोटी साईज असते, टेपर सारखं, त्यामुळे हा दांडा त्याच्यामध्ये फिक्स बसतो। दुसरा भाग आहे याला एक वेज असतो, त्याला आपण पाचर म्हणतो। हा दांडा निघू नये म्हणून यामध्ये पाचर बसवलेले असते। अशा प्रकारे हे हॅमर आहे आणि या हॅमरचा उपयोग आपण